रक्षाबंधनाच्या पवित्र सणाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात शिवसेनेच्या वतीनं अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना दिलेल्या आधाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लाडक्या बहिणीकडून लाडक्या भावाला शिवसेनेची राखी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या माध्यमातून सोलापुरातून तब्बल 1 लाख राख्या जमा करून एकनाथ शिंदे यांना पाठवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. 24 ते 26 ऑगस्ट या कालावधीत शहरातील विविध भागात हा उपक्रम राबवण्यात येणार असून घरोघरी जाऊन लाडक्या बहिणींकडून राख्या जमा केल्या जाणार आहेत. तसेच विविध ठिकाणी राख्या संकलनासाठी बॉक्स ठेवण्यात येणार आहेत. राज्यसभा खासदार प्राध्यापक डॉक्टर ज्योती वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम होत असून सर्वसामान्य बहिणीचा सन्मान हाच एकनाथ शिंदे यांच्या विचारांचा केंद्रबिंदू आहे. हा संदेश या उपक्रमातून देण्यात येत आहे. संपूर्ण नियोजन आणि अंमलबजावणी सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश राठोड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे. संकलित झालेल्या राख्या प्रत्यक्ष मुंबई येथे नेऊन एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून रक्षाबंधनाच्या पवित्र नात्याला सामाजिक आणि संघटनात्मक बांधिलकीची जोड देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जय महाराष्ट्र. सर्व लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे साहेब यांना सोलापूर शहरातून 1 लाख राखी पाठवण्याचे संकल्प केलेला आहे. 24, 25, 26 ऑगस्ट या 3 दिवशी घरोघरी फिरून आम्ही राखीचे कलेक्शन करणार आहोत. त्याचबरोबर सोलापूर शहरामध्ये अनेक ठिकाणी राखी कलेक्शनसाठी काही बॉक्स ठेवलेले आहेत. तर ज्या लाडक्या बहिणींना राखी द्यायचं आहे त्यांनी त्या कलेक्शन सेंटरवरती कॉन्टॅक्ट करावं किंवा आमच्या मोबाईल नंबरवरती तुम्ही संपर्क साधावं. 3 लाडक्या बहिणीची राखी एकनाथजी शिंदे साहेबाच्या हस्ते आम्ही लकी ड्रॉ म्हणून काढणार आहोत. ज्या लाडक्या बहिणीचं राखी एकनाथजी शिंदे साहेब काढतील त्यांना मोठी गिफ्ट देणार किंवा बक्षीस देण्यात येणार आहे. सर्व लाडक्या बहिणींनी एकनाथजी शिंदे साहेबांना राखी पाठवावी असं तुम्हाला आवाहन करतो. जय महाराष्ट्र.